नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इतिहासामध्ये प्रकरण 11 अभ्यासतोय आणि या प्रकरण 11मध्ये आपण टपाल खातं आणि त्यामध्ये कशा पद्धतीने बदल आणि परिवर्तन होत गेले हा भाग आपण अभ्यासला होता. आज आपण त्याचा पुढचा भाग अभ्यासूया. पुढचा भाग आहे अर्थक्षेत्र. आता पहा, आर्थिक क्षेत्र आणि या आर्थिक क्षेत्रामध्ये मग कशा पद्धतीने बदल भारत सरकारनं आपल्या आर्थिक धोरणामध्ये या ठिकाणी घेतला आणि या क्षेत्रामध्येही अभूतपूर्व स्वरूपाच्या घडामोडी या ठिकाणी घडायला लागल्या. या कुठल्या स्वरूपाच्या अभूतपूर्व स्वरूपाच्या घडामोडी आहेत यामधलं उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी एक भाग अभ्यासायचा आहे. तो आहे स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय. स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय. तर पहा, 1991 ला आपण उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला. 1991 मध्ये या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग नोंदवला आणि जागतिक स्तरावरती आपण खुली व्यापार व्यवस्था या ठिकाणी उदारीकरणाची स्वीकारली की ज्यामध्ये आयात आणि निर्यातीवरचे जे जाचक स्वरूपाचे निर्बंध होते ते जाचक स्वरूपाचे निर्बंध या ठिकाणी उठवले. आणि मग ही जी उदारीकरणाची जी प्रक्रिया आपण स्वीकारली, या उदारीकरणाच्या प्रक्रियेमधून भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रामधील जी गुंतवणूक होती, म्हणजे शासनाची सार्वजनिक क्षेत्रातली जी गुंतवणूक होती, ही गुंतवणूक काढून घेण्याच्या भूमिकेतून भारत सरकारनं एक मंत्रालय स्थापन केलं. ते मंत्रालय होतं स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय. म्हणजे सार्वजनिक उद्योगामध्ये शासनाची गुंतवणूक या ठिकाणी काढून घेणं आणि अशी ही शासनाची गुंतवणूक काढून घेण्यासाठी हे स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय या ठिकाणी भारत सरकारनं स्थापन केलं. आणि मग हे जे निर्गुंतवणूक मंत्रालय जे या ठिकाणी स्थापन झालं, या मंत्रालयानं मग हळूहळू अनेक उद्योगधंद्यामधलं शासनाची जी गुंतवणूक होती, ही गुंतवणूक हळूहळू कमी करायला या ठिकाणी सुरुवात केली. आता पहा, कुठल्या उद्योगधंद्यामधली गुंतवणूक भारत सरकारनं हळूहळू या ठिकाणी कमी करायला सुरुवात केली यामध्ये आपल्याला सांगता येतं खाण उद्योग आहे, तेल संशोधन व शुद्धीकरण आहे, रस्ते विकास आहे, बंदरं आहे, दूरसंचार क्षेत्र आहे आणि ऊर्जा क्षेत्र आहे. या क्षेत्रामधली सरकारची शासकीय जी गुंतवणूक होती, ही गुंतवणूक हळूहळू या ठिकाणी कमी करण्याकडे भारत सरकारनं या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. तर इसवी सन 2002 मध्ये विमान वाहतूक आहे, तेल क्षेत्र आहे, दूरसंचार क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीस सरकारनं परवानगी दिली. म्हणजे 2002 मध्ये भारत सरकारनं परकीय गुंतवणुकीस या ठिकाणी परवानगी दिली. आता परकीय गुंतवणुकीस कुठं परवानगी दिली, तर विमान वाहतूक आहे, तेल क्षेत्र आहे आणि दूरसंचार क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीस या ठिकाणी परवानगी दिलेली आपल्याला दिसते. म्हणजे 1991 ला आपण जे खाऊजा धोरण स्वीकारलं, खाऊजा, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण, याला आपण खाऊजा असं म्हणतो. या नव्या धोरणामुळे काय घडलं, तर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे आपण म्हणूया की काही भारतीय कंपन्यांचा या ठिकाणी आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला.
भारतीय कंपन्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढला आणि यामधून 2005 मध्ये मग भारतीय कंपन्यांनी काही परदेशी कंपन्या या ठिकाणी विकत घेतल्या 2005 मध्ये. आता ज्या परदेशी कंपन्या या ठिकाणी विकत घेतल्या यामध्ये आपल्याला सांगता येतं पोलाद आहे, औषध निर्मिती आहे, चहा आणि मोटार उद्योग आहे. यामधल्या काही परदेशी कंपन्या या ठिकाणी विकत घेतल्या आणि भारतानं जागतिक व्यापारामध्ये आपलं स्थान आणखीनही मजबूत केलं. जागतिक व्यापारामध्ये भारतानं आपलं स्थान या ठिकाणी मजबूत केलं. असं हे जे स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय जे होतं, या मंत्रालयाचं नाव 2016 मध्ये या ठिकाणी बदलण्यात आलं. 2016 आणि निर्गुंतवणूक मंत्रालयाचं नाव डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट, ज्याला की आपण शॉर्टकट मध्ये दीपम असं म्हणूया. म्हणजे निर्गुंतवणूक मंत्रालयाचं नाव दीपम असं करण्यात आलं आणि यामधून मग हळूहळू सार्वजनिक उद्योगधंद्यातली सरकारची भांडवली गुंतवणूक या ठिकाणी कमी करण्यावरती भर देण्यात येऊ लागला. म्हणजे या पद्धतीनं अर्थक्षेत्रामध्ये बदल अथवा परिवर्तन झालं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, ब्रिक्स ही एक जागतिक संघटना आहे. ब्रिक्स ही एक जागतिक संघटना आहे. या संघटनेची स्थापना 2006 मध्ये झाली. ब्रिक्स म्हणजे BRICS. आता पहा, यामध्ये सहभागी असलेले राष्ट्र आणि त्या राष्ट्राची नावं या ब्रिक्स मध्ये आहेत. त्यावरूनच त्याचं नाव ब्रिक्स असं ठेवण्यात आलेलं आहे. पहा, या ठिकाणी 5 शब्द आहेत. BRICS हे 5 शब्द आहेत. या 5 शब्दावरूनच यामध्ये सहभागी असलेली 5 राष्ट्र या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतात. B म्हणजे ब्राझील आहे, R म्हणजे रशिया आहे, I म्हणजे इंडिया म्हणजे भारत आहे, C म्हणजे चायना आहे आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका आहे. म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 राष्ट्रांनी मिळून 2006 मध्ये ब्रिक्स नावाचं संघटन या ठिकाणी स्थापन केलं. म्हणजे त्या देशाच्या नावाच्या अध्याक्षरावरून या संघटनेचं नामकरण या ठिकाणी ब्रिक्स असं करण्यात आलं. आता पहा, हे ब्रिक्स नावाचं संघटन जे या ठिकाणी आलं, या संघटनेमध्ये सहभागी असलेली जी 5 राष्ट्र आहेत, या राष्ट्रामधील व्यापार वाढवणं, या 5 राष्ट्रामधील व्यापार वाढवणं या उद्देशानं 2006 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. आणि या संघटनेची मग 2019 मध्ये 11वी परिषद ब्राझील या ठिकाणी भरली. 2019 मध्ये ब्रिक्स संघटनेची 11वी परिषद ब्राझील या ठिकाणी भरली आणि या परिषदेमध्ये मग काही विषयावरती चर्चा झाली. आता पहा, या परिषदेमध्ये ज्या विषयावरती चर्चा झाली त्यामध्ये आपल्याला सांगता येतं, वैज्ञानिक सहकार्य आहे, आधुनिक युगामध्ये आलेलं नवनवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे, डिजिटल अर्थव्यवस्था आहे, बहुराष्ट्रीय गुन्हेगारी आहे, वाढत चाललेला आर्थिक गैरव्यवहार आहे. या सगळ्या विषयावरती आपण म्हणूया की 2019 मध्ये 11वी जी परिषद ब्राझीलमध्ये भरली, यावरती साधक बाधक स्वरूपाची चर्चा या परिषदेमध्ये, या 11व्या परिषदेमध्ये या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ब्रिक्स संघटन या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचा भाग येतो तो आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता पहा, भारत आणि भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये केलेली प्रगती. आता पहा, हे युगच आपण म्हणतोय की IT युग आहे, माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. आणि अशा या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारतानं आधुनिक कालावधीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये
मोठं यश संपादन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे, वैज्ञानिक आणि तांत्रिक स्वरूपाचा विकास आपण कसा केला, अथवा या बाबतीमध्ये जगाला मार्गदर्शन आपण कशा पद्धतीने केलं, या बाबीचा विचार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या भागामध्ये करता येतो. यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो तो आहे संगणक क्षेत्रातील प्रगती. संगणक क्षेत्र सध्याचं युगच या ठिकाणी संगणकाचं युग आहे. आता या संगणक क्षेत्रातील प्रगती जर आपण पाहिली तर CDAC पुढाकारानं, CDAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, म्हणजे ऍडव्हान्स स्वरूपाचं कॉम्प्युटिंग आहे, ज्याला की CDAC असं म्हटलं जातं. CDACच्या पुढाकारानं भारतात परम 8000 हा महासंगणक या ठिकाणी निर्माण करण्यात आला. एवढ्यावरच आपण या ठिकाणी थांबलो नाही परम 8000 वरती, तर यामध्ये परत आपण बदल केला आणि त्याची पुढची अवस्था आपण आणली ती म्हणजे परम 10,000. परम 10,000 म्हणजे त्याचं पुढचं व्हर्जन या ठिकाणी आपण विकसित केलं ते 1998. परम 10,000 1998 या ठिकाणी आलं. हे जे परम 10,000 महासंगणक आपण जे या ठिकाणी निर्माण केलं, यामध्ये प्रचंड अशी गणिती क्षमता होती, प्रचंड स्वरूपाची गणिती क्षमता यामध्ये होती. या संगणकाच्या अथवा या महासंगणकाच्या निर्मितीमुळे महासंगणकाच्या जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचा प्रवेश झाला. महासंगणकाच्या जागतिक बाजारपेठेमध्ये आपला प्रवेश झाला. महासंगणक निर्मितीचं उच्च स्वरूपाचं तंत्रज्ञान प्राप्त झालेले जगातील जे काही प्रमुख देश आहेत, या देशामध्ये भारताचा या ठिकाणी समावेश झाला, ज्या देशाकडे महासंगणक निर्मितीचं तंत्रज्ञान या ठिकाणी आहे. आणि अशा या देशामध्ये मग आपल्याला ही स्थान प्राप्त झालं. 1999 मध्ये यापेक्षाही अधिक विकसित असा परमपदम 1999 परम 10,000 पेक्षाही विकसित असा महासंगणक परमपदम हा महासंगणक तयार करण्याचा उपक्रम या ठिकाणी 1999 ला हाती घेण्यात आला. आणि 2003 मध्ये महापदम हा जो महासंगणक आहे, हा महासंगणक आपण राष्ट्राला अर्पण केला. 2003 मध्ये महापदम हा महासंगणक आपण राष्ट्राला या ठिकाणी अर्पण केला. म्हणजेच आपण म्हणूया संगणक क्षेत्रामध्ये भारतानं भरीव स्वरूपाची या ठिकाणी कामगिरी केली आणि यामधून आधुनिक स्वरूपाच्या महासंगणकाची निर्मिती या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आहे सॉफ्टवेअर उद्योगाचा विकास. सॉफ्टवेअर उद्योग आणि त्याचा या ठिकाणी भारतामध्ये झालेला विकास. तर पहा, भारतानं जे उदारीकरणाचं धोरण या ठिकाणी स्वीकारलं होतं, या उदारीकरणाच्या धोरणाचा भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाला मोठा फायदा झाला. उदारीकरण धोरणाचा भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाला या ठिकाणी मोठा फायदा झाला. आणि केंद्र सरकारनंही या सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठी या ठिकाणी अनुकूल स्वरूपाचं धोरण या ठिकाणी स्वीकारलं. सॉफ्टवेअर उद्योगासाठी केंद्र सरकारनं अनुकूल धोरण स्वीकारलं. या उद्योजकांमध्येही मोठ्या प्रमाणात दूरदृष्टी या ठिकाणी निर्माण झाली. आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतामध्ये झालेला प्रसार आहे. संगणक आणि माहिती व तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार आपण म्हणूया. इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असलेले कुशल संगणक अभियंते आपल्याकडे मुबलक प्रमाणात होते. आणि त्यामुळे 1995-96 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा 3.2% होता. 95-96 मध्ये सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा फक्त 3.2% होता. तो 2005 नंतर
25%हूनही अधिक झाला. म्हणजे सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये मोठी भरारी या ठिकाणी आपण निर्माण केली. जो 3.2% वाटा सॉफ्टवेअरचा होता तो आपण 25%वर 2005 पर्यंत नेला. हे कशामुळे घडलं तर आपण म्हणूया केंद्र सरकारचं सॉफ्टवेअर क्षेत्राला अनुकूल स्वरूपाचं धोरण होतं. उद्योजकामध्ये निर्माण झालेली दूरदृष्टी होती. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार होता. इंग्रजी भाषेवरती भारतीय इंजिनियर्सचं निर्माण झालेलं प्रभुत्व होतं. या सगळ्यामुळेच आपण म्हणूया की एकूण निर्यातीमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्राचा आपण म्हणूया की 25%हून अधिक वाटा या ठिकाणी निर्माण झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण वाढ केलेली दिसून येते या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये. त्यानंतर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS. आता पहा 1995 मध्ये भारतातील प्रमुख महानगरामध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली. 1995 भारतातील प्रमुख महानगरामध्ये इंटरनेट सेवा या ठिकाणी सुरू झाली आणि 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशिया खंडातली सर्वात मोठी कंपनी ठरली. सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशिया खंडातली सर्वात मोठी कंपनी ही ठरली 2004 मध्ये आपण म्हणूया. म्हणजे यामधून आपण म्हणूया की इंटरनेटचे हब मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झाले. यामधून पुणे आणि बेंगलोर ही माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगाची विशेष केंद्र म्हणून पुढे आली. IT क्षेत्र माहिती आणि तंत्रज्ञान यामध्ये पुणे आणि बेंगलोर ही दोन ठिकाणं IT क्षेत्राची माहिती आणि तंत्रज्ञानाची विशेष केंद्र म्हणून या ठिकाणी नावारूपाला आली अथवा प्रसिद्धीला आली. भारतामध्ये आंतरजाल अथवा इंटरनेट तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या लोकांच्या संख्येमध्येही लक्षणीय स्वरूपाची वाढ या ठिकाणी होत आहे. मोठ्या प्रमाणात लोक आता इंटरनेटशी जोडले जात आहेत. आंतरजालाशी या ठिकाणी जोडले जात आहेत. वरचीवर त्या संख्येमध्ये वाढ होत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतीय अभियंत्यांनी किंवा भारतीय अभियंत्यांची आपण म्हणूया की जगभर वाढती मागणी आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतीय अभियंत्याची मोठ्या प्रमाणात जगामध्ये मागणीही या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती. आता भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती अथवा मोठी झेप घेतलेली आपल्याला दिसून येते. या विज्ञान क्षेत्रामध्ये भारतानं आपली अण्वस्त्र सिद्धता किंवा अण्वस्त्र सज्जता या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी भारतानं राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी 2 वेळा आपण अणुस्फोट चाचणी या ठिकाणी केलेली आहे. 2 वेळा आपण अणुस्फोट चाचणी या ठिकाणी केलेली आहे. तर इसवी सन 2000चं चित्रण जर आपण पाहिलं तर इसवी सन 2000 मध्ये दूरध्वनी सेवा आहे, सेल्युलर फोन आहेत, इंटरनेट आहे, ब्रॉडबँड सेवा आहे. या सगळ्यासाठी आपण भारत संचार निगम लिमिटेड ज्याला की आपण BSNL म्हणतोय, भारत संचार निगम लिमिटेड BSNL या कंपनीची आपण स्थापना केली. या कंपनीची स्थापना आपण 2000 मध्ये कशासाठी केली तर दूरध्वनी सेवा आहे, सेल्युलर सेवा आहे, इंटरनेट आहे, ब्रॉडबँड सेवा आहे. हे सगळं देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड BSNL या कंपनीची स्थापना ही या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे अवकाश संशोधन. आता पहा अवकाश संशोधनामध्ये या ठिकाणी आपण ओशन सॅट नावाचा एक उपग्रह ध्रुवीय कक्षामध्ये या ठिकाणी स्थापित केला. ओशन सॅट नावाचा उपग्रह आपण स्थापित केला.
तर हा कशासाठी आपण स्थापित केला, तर समुद्र आहे, समुद्र किनारे आहेत आणि हवामान आहे, याची माहिती गोळा करण्यासाठी, समुद्र किनारे, हवामान याची माहिती गोळा करण्यासाठी ओशन सॅट नावाचा उपग्रह आपण अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेला दिसून येतो. या पद्धतीनं अवकाश कार्यक्रम या ठिकाणी आपण हाती घेतले आणि उपग्रह अवकाशामध्ये आपण सोडले. 2007 मध्ये भारतानं या अवकाश संशोधनामध्ये एका नव्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण पदार्पण केलं आणि इटलीचा उपग्रह आपण व्यापारी तत्वावर अंतराळामध्ये सोडला. 2007 इटलीचा उपग्रह आपण व्यापारी तत्वावर या ठिकाणी अंतराळामध्ये सोडला. हे जे अंतराळामध्ये उपग्रह सोडण्याचं काम जे आहे, हे काम करत असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी स्पर्धाही होती. हा उपग्रह सोडण्यासाठी अन्य राष्ट्रांनी मोठी पैसे इटलीला मागितले होते, मोठी किंमत इटलीकडे मागणी केली होती. परंतु भारतानं हा जो इटलीचा उपग्रह अवकाशामध्ये सोडला, यासाठी वाजवी किंमत आकारली. इतर राष्ट्रापेक्षा कमी किमतीमध्ये इटलीचा उपग्रह आपण अवकाशामध्ये या ठिकाणी सोडला आणि कमी किमतीमध्ये हा उपग्रह इटलीचा जरी आपण अवकाशामध्ये सोडला असला तरी त्या व्यवहारातून आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा या ठिकाणी झाला. म्हणजे व्यापारी तत्वावर इतर राष्ट्राचे उपग्रह आपण अवकाशात सोडण्याचं कार्य या ठिकाणी सुरू केलं. परंतु या व्यापारी तत्वावर काम करण्यापूर्वी भारतानं अर्जेंटिना, बेल्जियम, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशाचे उपग्रह अंतराळात सोडले होते. म्हणजे व्यापारी तत्वावर काम करण्यापूर्वी इतर राष्ट्राचे उपग्रह आपण अवकाशामध्ये अंतराळामध्ये सोडले होते. यामध्ये अर्जेंटिना आहे, बेल्जियम आहे, दक्षिण कोरिया आहे, इंडोनेशिया आहे, जर्मनी आहे. यांचे उपग्रह आपण व्यापारी तत्व आपण स्वीकारण्याच्या आधीच अवकाशामध्ये सोडले होते. तर 2008 मध्ये आपण चंद्रयान मोहीम या ठिकाणी चंद्रयान 1 ही मोहीम हाती घेतली 2008 आणि याद्वारे आपण म्हणूया, उपग्रहाद्वारे आपण म्हणूया की चंद्रावर पाण्याचे पुरावे आपल्या हाती लागले. चंद्रावर पाण्याचे पुरावे या ठिकाणी आपल्या हाती लागले. या मोहिमेनंतर आपण मंगळयान आणि चंद्रयान 2 हे उपग्रहही सोडलेले आपल्याला दिसत आहेत. मंगळयान आणि चंद्रयान 2 हे उपग्रहही आपण सोडलेले दिसून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं अवकाश संशोधनामध्येही आपण भरीव स्वरूपाची कामगिरी या ठिकाणी केलेली दिसून येते. या पद्धतीने अर्थक्षेत्र असेल, ब्रिक्स असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये केलेली भारताने केलेली प्रगती असेल, ही सर्व बाबी आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट करता येईल. या ठिकाणी आपण थांबूया.